भाग चौथा. अधम्म म्हणजे काय? दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म. जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली, त्याचे कारण काय आहे, हे जाणण्याची मनुष्य मात्राला आवश्यकता वाटते. कधी कधी कारण आणि कार्य ही एकमेकांच्या इतकी जवळ असतात की कार्याच्या कारणाचा पत्ता लागणे अवघड नसते. पण कधी कधी कार्य हे कारणापासून इतके दूर असते की तिथे कार्यकारणाचा शोध लागत नाही. ढोबळ दृष्टीने पाहता असं वाटतं की या परिणामाला कारणच नव्हते. तेव्हा असा प्रश्न उत्पन्न होतो की ही घटना घडली कशी. अशा वेळी सर्वसामान्य उत्तर असे असते, ही घटना काहीतरी दैवी कारणाने म्हणजेच चमत्काराने घडली असावी. भगवान बुद्धांच्या पूर्वजांनी या प्रश्नाचे विविध प्रकारे उत्तर दिले आहे. पकुत कच्चान हा प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानित नसे. तो म्हणत असे, घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात. मख्खली घोषाल मानत असे की घटनेला कारण असले पाहिजे, पण तो असा प्रचार करत असे की ते कारण मानवी शक्तीबाहेर कुठेतरी प्रकृती, अनिवार्य आवश्यकता, वस्तुतातील अंतर्गत नियम, पूर्वनियोजित दैव अशांसारख्या गोष्टीत शोधले पाहिजे. भगवान बुद्धांनी अशा सिद्धांतांचे खंडन केले आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की प्रत्येक घटनेला कारण असतं. एवढंच नव्हे तर प्रत्येक कारण हेही मानवी अथवा प्राकृतिक कारणांचा परिणाम आहे. काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता इत्यादींना कोणत्याही घटनेचे कारण मानणे याला त्यांचा विरोध होता. जर काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता हीच फक्त घटनेची एकमात्र कारणे असतील तर मग आमची स्थिती काय? मनुष्य हा काळ, प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर, दैव, अनिवार्य आवश्यकता यांच्या हातातील एक बाहुले आहे का? जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसांच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय? जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी प्राकृतिक कारण असले पाहिजे. कोणत्याही घटनेचा दैवी चमत्कृतीत उगम असणे शक्य नाही. कदाचित हे संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण सापडत नसेल, पण जर तो बुद्धिमान असेल तर कधीतरी एके दिवशी ते त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही. दैवी चमत्कृतीवादीचे खंडन करण्यात भगवान बुद्धांचे 3 हेतू होते. त्यातला पहिला हेतू माणसाला बुद्धिवादी बनवणे. त्यांचा दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. त्यांचा तिसरा हेतू ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्यांचे उगमस्थानच नष्ट करणे. यालाच बुद्ध धम्माचा कम्म सिद्धांत किंवा हेतुवाद असं म्हणतात. हा हेतुवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवतो आणि बुद्ध धम्म बुद्धिवादापेक्षा वेगळा नाही. आणि याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते. ईश्वरावर विश्वास ठेवणे हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे. हे जग कुणी निर्माण केले हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे. हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे. ब्राह्मणीय योजनेत या ईश्वराला प्रजापती, ईश्वर, ब्रह्म, महाब्रह्म इत्यादी नावे आहेत. हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नाला तिथे उत्तर नाही. जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्वशक्तिमान, सर्वव्यापक आणि सर्वज्ञ असं करतात. ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात की ईश्वर, शिव, न्यायी आणि दयाळू आहे. भगवान बुद्धांनी ईश्वराचा सृष्टीकर्ता म्हणून स्वीकार केला आहे का असा प्रश्न आहे. उत्तर आहे नाही. त्यांनी स्वीकार केलेला नाही. अशी अनेक कारणं आहेत की ज्यासाठी त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही. कुणीही ईश्वराला पाहिलेले नाही. लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात. ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे. कुणीही असे सिद्ध करू शकत नाही की ईश्वराने हे सगळं जग रचलं. जग हे रचलेलं नसून विकास पावलेला आहे. ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे? काहीही लाभ नाही.
भगवान बुद्ध म्हणतात, ईश्वराधीन धर्म हे कल्पनाश्रित धर्म आहेत. म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही. त्याचा परिणाम म्हणून केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात. भगवान बुद्धांनी हा प्रश्न इथेच सोडलेला नाही. त्यांनी या प्रश्नाच्या विविध पैलूंचा विचार केलाय. ज्या कारणास्तव त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला ती अनेक आहेत. त्यांनी असा विचार मांडला आहे की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही. हा विचार त्यांनी वासेट्ट आणि भारद्वाज या दोन ब्राह्मणाबरोबर केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेला आहे. वासेट्ट आणि भारद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता आणि असत्य मार्ग कोणता यासंबंधी वाद उत्पन्न झाला होता. त्यासमयी तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या महान भिक्खू संघासमवेत कोशल जनपदामध्ये विहार करत होते. तिथे मनसाकदू नावाच्या ब्राह्मण गावी अचिरवती नदीच्या तटावर ते आम्रवनात थांबले होते. वासेट्ट आणि भारद्वाज दोघेही मनसाकद गावात राहत होते. जेव्हा त्यांनी ऐकलं की तथागत त्यांच्या गावी उतरले आहेत तेव्हा ते त्यांच्याकडे गेले आणि दोघांनीही तथागतांसमोर आपला दृष्टिकोन निवेदन केला. भारद्वाज म्हणाला, तरुक्ख याने दाखवलेला मार्ग सरळ आहे. त्यात सरळ मुक्तीचा मार्ग आहे आणि जो कोणी त्या मार्गावरून वागतो त्याला तो मार्ग ब्रह्मसायुज्य मिळवून देतो. वासेट्ट बोलला, हे गौतमा, पुष्कळचे ब्राह्मण पुष्कळचे मार्ग दाखवतात. अध्वर्यू ब्राह्मण, दैत्यतिर्य ब्राह्मण, कंचोक ब्राह्मण, त्याचप्रमाणे भिहूवर्गीय ब्राह्मण हे प्रत्येकजण आपण दाखवलेल्या मार्गाने ब्रह्मसायुज्य मिळते असं म्हणतात. ज्याप्रमाणे एखाद्या गावाला किंवा नगराला अनेक रस्ते असतात तरीही ते सगळे रस्ते त्या गावाला आणून पोहोचवतात, त्याचप्रमाणे या ब्राह्मणांनी दाखवलेले मार्ग शेवटी ब्रह्मसायुज्याकडेच नेतात. भगवान बुद्धांनी त्याला विचारले, वासेट्ट, तुझे म्हणणे असे आहे का की सर्वच मार्ग बरोबर आहेत? वासेट्ट बोलला, श्रमण गौतमा, होय, हेच माझं म्हणणं आहे. पण वासेट्ट, या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांपैकी एकाने ब्रह्माचे साक्षात समोरासमोर दर्शन घेतले आहे का? नाही गौतमा, कधीही नाही. या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या गुरुने ब्रह्माला समोरासमोर पाहिले आहे का? नाही गौतमा, कधीही नाही. कुणीही ब्रह्म पाहिलेले नाही, कुणाला ब्रह्म साक्षात्कार झालेला नाही. वासेट्ट बोलला, हो, असंच आहे. तर मग तू असे कसे मानतोस की हे ब्राह्मण सांगतात ते सत्यावर आधारलेले आहे? भगवान बुद्ध पुढे म्हणाले, वासेट्ट, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची माळ असते, त्यातील सर्वांच्या पुढे असलेल्यांना दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही आणि शेवटी असलेल्यांनाही दिसत नाही, त्याचप्रमाणे मला वाटते या ब्राह्मणांचे शब्द आंधळ्यांच्या शब्दासारखे आहेत. त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही, मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही आणि शेवटी असणाऱ्याला सुद्धा दिसत नाही. या ब्राह्मणांचे शब्द उपहास्यास्पद आहेत. ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काहीही अर्थ नाही. वासेट्ट, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही का? हो भगवंत, तशीच आहे, वासेट्टाने उत्तर दिले. वासेट्ट, मग मला सांग, जर लोकांनी तुला विचारले, मित्रा, ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतकं प्रेम करतो आहेस आणि जिची तू वांछा करत आहेस ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण आहे? वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे? सृष्टीचा तथाकथित निर्माता महाब्रह्म यांच्या उत्पत्ती संबंधी चर्चा करत असताना तथागत भारद्वाज आणि वासेट्ट यांना उद्देशून म्हणाला, मित्रांनो, तो प्रथम जन्मास येणारा प्राण असतो. मी ब्रह्म आहे, महाब्रह्म आहे, विजेता आहे, अपराभूत आहे, सर्वद्रष्टा आहे, सर्वाधिकारी आहे, मालक आहे, निर्माता आहे, रचणारा आहे, मुख्य आहे, व्यवस्थापक आहे. मीच माझा स्वामी आहे आणि जे आहेत आणि पुढे होणार आहेत
त्यांचा मी जनक आहे. माझ्याचपासून हे सगळे प्राणी जन्माला आले आहेत. याचा अर्थ असा होतो की जे आज आहेत आणि भविष्य काळात होणारे आहेत त्यांचा ब्रह्म हा पिता आहे. तुझं म्हणणं असं आहे की पूज्य, विजेता, अपराभूत जे आहेत आणि होणार आहेत त्यांचा जनक, ज्यांच्यामुळे सर्वांची उत्पत्ती झाली, असा जो ब्रह्म तो स्थायी आहे, सतत राहणार आहे, नित्य आहे, अपरिवर्तनशील आहे, तो अनंतकाळ असाच राहणार आहे. तर मग त्या ब्रह्माने उत्पन्न केलेले आम्ही इहलोकी अस्थायी, अनित्य, परिवर्तनशील, अल्पजीवी, मरणधर्मी कसे झालो? या प्रश्नाला वासेट्टाजवळ उत्तर नव्हते. तथागतांचा तिसरा विचार हा ईश्वराच्या सगळ्या शक्तीसंबंधी होता. जर ईश्वर सर्व शक्तिमान आहे आणि सर्व सृष्टीचे तो बलवत्तर कारण आहे, तर त्यामुळे माणसाच्या मनात काहीही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा असणे शक्य नाही. त्याला काही करण्याची आवश्यकता नाही. काही करण्याची त्याला इच्छा किंवा प्रयत्न करण्याचा संकल्पही स्फुरणार नाही. यामुळे मनुष्य प्राणी म्हणजे या जगातील कोणतेही कार्य ज्याला करावे लागत नाही असा एक निष्क्रिय प्राणी ठरेल. असे जर आहे तर ब्रह्माने माणसाला निर्माणच का केले? या प्रश्नाचेही वासेट्टाजवळ उत्तर नव्हते. तथागतांचा चौथा विचार असा होता की जर ईश्वर शिवस्वरूप कल्याणकारी आहे तर माणसं खुनी, चोर, व्यभिचारी, खोटं बोलणारी, निंदक, बकवास करणारी, लोभी, द्वेषी, विकृत अशी का होतात? याचे कारणच ईश्वर असला पाहिजे. शिवस्वरूप ईश्वराच्या अस्तित्वात हे कसं शक्य आहे? तथागतांचा पाचवा विचार ईश्वराची सर्वज्ञता, न्यायीपणा, दयाळूपणा या संबंधात होता. जर कोणी महान सृष्टीकर्ता असेल आणि तो न्यायी आणि दयाळू असेल तर मग जगात इतका अन्याय का फैलावतो? असा प्रश्न तथागतांनी केला. ते पुढे म्हणाले, ज्याला दृष्टी आहे त्याला सभोवार किळसवाणे दृश्य दृष्टीस पडेल. ब्रह्म आपली रचना का सुधारत नाही? जिला मर्यादा नाही अशी त्याची शक्ती व्यापक असेल तर त्याचे हात कल्याण करण्यासाठी पुढे का सरसावत नाही? त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःख उपभोगात का बुडाली आहे? तो सर्वांना का सुख देत नाही? अफरातफर, चोरी, अज्ञान का फैलावता आहे? असत्य सत्यावर का मात करता आहे? सत्य आणि न्याय पराभूत का होत आहे? माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ब्रह्म परम अन्यायी ठरतो. सर्व प्राणीमात्रांना व्यापणारा तुमचा जो ईश्वर आहे, जो त्या प्राणीमात्रांना सुखी किंवा दुःखी बनवतो, त्यांच्याकडून पाप किंवा पुण्य करवतो, तो ईश्वर स्वतः पापाने कलंकित आहे. एकतर मनुष्य त्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा किंवा तो ईश्वर तरी न्यायी आणि चांगला नसावा, अथवा तो आंधळा असावा. तथागतांचा ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी शेवटचा विचार असा होता की ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यापासून काहीही लाभ नाही. तथागतांच्या मते धर्माचे केंद्र हे मनुष्याचा देवाशी असणारा संबंध यात नाहीये, ते माणसामाणसांच्या संबंधात आहे. धर्माचा हेतू सगळी माणसे सुखी होतील अशा रीतीने माणसांनी कसे वागावे हा आहे. तथागत देवाच्या अस्तित्वावरील विश्वासाविरुद्ध असण्याचे आणखी एक कारण होते. तथागत धार्मिक क्रियालापाच्या विरोधी होते. याविरुद्ध असण्याचे कारण म्हणजे हे क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीचे आगारच असते आणि भ्रामक समजुती या अष्टांग मार्गातील जे महत्वाचे तत्व सम्मदिठ्ठी हिचे शत्रू आहेत. तथागतांच्या दृष्टीने ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट आहे. कारण ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना यांचा उत्पादक आहे. पूजा आणि प्रार्थना यांच्या जरुरीमधून पुरोहितपद उत्पन्न होते आणि पुरोहित हा असा दुष्टबुद्धी आहे की तो सर्व प्रकारच्या खोड्या समजुती निर्माण करतो आणि त्यामुळे सम्मदिठ्ठीचा विकास अशक्य होतो. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासासंबंधीचे हे विचार व्यवहारी होते, पण ते बहुंशी सैद्धांतिक होते. तथागत जाणत होते की ते विचार ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे नव्हते,
तथापि अशी मात्र कल्पना करू नये की मारक असा विचार त्यांच्याजवळ नव्हता. त्यांनी एक असा विचार मांडला की तो निसंदेह देवावरील विश्वासाचे खंडन करणारा आहे. हा विचार प्रत्युत्त समुत्पाद या सिद्धांतात अंतर्भूत आहे. या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाहीये. त्याप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली किंवा नाही हाही प्रश्न महत्त्वाचा नाहीये. खरा प्रश्न असा आहे की निर्मात्याने ही सृष्टी कशी निर्माण केली. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाचे समर्थन हे जग कसे निर्माण झाले या प्रश्नाच्या उत्तराचा निष्कर्ष आहे. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ईश्वराने सृष्टी भाव म्हणजे काही पदार्थ यातून उत्पन्न केली की अभाव म्हणजे शून्यातून निर्माण केली. काहीतरी हे काहीच नाही मधून उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे शक्य नाही. जर तथाकथित ईश्वराने काहीतरी हे काहीतरी मधून निर्मिले गेले असे म्हटले तर ज्या काहीतरीतून जे काही नवे काहीतरी निर्मिले ते निर्मितीपूर्वीच अस्तित्वात असले पाहिजे. म्हणून ईश्वराला त्याच्यापूर्वीच अस्तित्वात असलेल्या काहीतरीचा निर्माता म्हणता येणार नाही. जर ईश्वराने काही वस्तू निर्माण करण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी निर्मिलेले असेल तर ईश्वराला निर्माता अथवा आदिकारण असे म्हणता येणार नाही. ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीच्या विश्वासाविरुद्ध तथागतांचा शेवटचा असा निर्विवाद विचार होता. ईश्वर हा सर्व सृष्टींचा निर्माता आहे. हा विश्वास तर्कदुष्ट असल्यामुळे तो अधर्म आहे. तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावरील विश्वास ठरतो. ब्रह्मसायुज्यावर आधारित धर्म अधर्म आहे. जेव्हा भगवान बुद्ध आपल्या धम्माचा प्रचार करत होते तेव्हा एक सिद्धांत प्रचलित होता, त्याला वेदांत असं म्हणत. या सिद्धांताची तत्व थोडकी आणि सरळ होती. या सर्व विश्वामागे एक सर्वव्यापक जीवन तत्व विद्यमान असून त्याला ब्रह्म अथवा ब्रह्मन असं म्हणतात. हे ब्रह्म एक वास्तविकता आहे. आत्मन आणि ब्रह्मन एकच आहेत. आत्मा आणि ब्रह्मन एकरूप करण्याने माणसाला मोक्ष मिळतो. हे या सिद्धांताचे दुसरे तत्व आहे. आत्मा आणि ब्रह्मन ही एकच आहे. या ज्ञानाने आत्मा ब्रह्माशी एकरूपता साधतो. आत्म्याला आपण ब्रह्म आहोत हे ज्ञान होण्यासाठी संसाराचा त्याग करणे आवश्यक आहे. या सिद्धांताला वेद म्हणतात. भगवान बुद्धांच्या मनात या सिद्धांताबद्दल आदर नव्हता. त्यांच्या मते या सिद्धांताचा आधार मिथ्या होता. त्याचा काहीही उपयोग नव्हता आणि त्यामुळे तो स्वीकारण्याजोगा नव्हता. हे आपले मत भगवान बुद्धांनी भारद्वाज आणि वासेट्ट या दोन ब्राह्मणांसमोर झालेल्या संवादात स्पष्ट केले आहे. भगवान बुद्धांचं म्हणणं असं होतं की कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्यासाठी तिला काही ना काहीतरी प्रमाण असले पाहिजे. प्रमाणाचे प्रत्यक्ष आणि अनुमान असे दोन प्रकार आहेत. भगवान बुद्धांचा प्रश्न असा होता, कुणी ब्रह्म प्रत्यक्ष अनुभवले आहे का? तू ब्रह्म पाहिले आहेस का? तू ब्रह्माबरोबर गोष्टी केल्या आहेस का? तू ब्रह्माचा वास घेतला आहेस का? वासेट्टाने उत्तर दिले, नाही. ब्रह्माच्या अस्तित्वाचे दुसरे प्रमाण अनुमानाचे. ते त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यास अपुरे आहे. भगवान बुद्धांनी प्रश्न केला, कोणत्या एका गोष्टीच्या होण्यावरून आम्ही ब्रह्माचे होणे म्हणजेच अस्तित्व अनुमानायचे का? याचेही उत्तर मिळाले नाही. काही लोक म्हणतात की वस्तू अदृश्य असूनही तिला अस्तित्व असते, म्हणून ते म्हणतात की ब्रह्म अदृश्य असले तरी त्याला अस्तित्व आहे. हे केवळ एक ढोबळ विधान असून ते असंभव स्थापन करण्यासाठी केलेलं आहे. तरी सुद्धा तर्कासाठी हे मान्य करूया की वस्तू अदृश्य असली तरी तिला अस्तित्व असू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीज ही आहे. वीज अदृश्य असूनही तिला अस्तित्व आहे, पण हा तर्कही पर्याप्त नाही. अदृश्य वस्तूनेही आपले अस्तित्व दुसऱ्या कोणत्या तरी रूपाने प्रकट करणे जरुरीचे आहे, तेव्हाच तिची वास्तविकता मान्य होऊ शकते. पण जर अदृश्य वस्तू दुसऱ्या कोणत्याही रूपाने आपले अस्तित्व प्रकट करू शकत नसेल तर तिची वास्तविकता मान्य होऊ शकणार नाही. वीज अदृश्य असली
तरी तिच्यापासून उत्पन्न होणारे परिणाम पाहूनच आपण तिचे अस्तित्व मान्य करतो. विजेपासून प्रकाश उत्पन्न होतो. प्रकाश उत्पन्न होण्यावरूनच वीज अदृश्य असूनही आपण विजेची वास्तविकता मान्य करतो. पण हे अदृश्य ब्रह्मदृश्य अशी कोणती वस्तू उत्पन्न करते? याचं उत्तर आहे कोणतीच नाही. दुसरे एक उदाहरण देता येईल. कायद्यामध्ये अशी पद्धत आहे की काही एक निष्कर्ष स्थापन करण्यासाठी एक विधान मान्य केले जाते. ते सिद्ध करता येत नाही. ती केवळ कायद्यातील कल्पना असते आणि आपण अशा कायद्यातील कल्पनेला मान्यता देतो. पण आपण अशा कायद्यातील कल्पनेला का मान्यता देतो? कायद्यातील कल्पनेला मान्यता देण्याचे कारण या मान्यतेपासून न्यायाशी सुसंगत असे उपयुक्त परिणाम संभवतात हे आहे. ब्रह्म ही सुद्धा एक कल्पना आहे, पण त्यापासून कोणते उपयुक्त परिणाम संभवतात? याचे वासेट्ट आणि भारद्वाज यांच्याजवळ काहीही उत्तर नव्हते. ते स्तब्ध होते. आपली विचार प्रणाली त्यांना पूर्ण ग्रहण करता यावी म्हणून वासेट्टाकडे वळून तथागत म्हणाले, तुम्ही ब्रह्म पाहिले आहे का? तीनही वेद जाणणाऱ्या त्या ब्राह्मणांमध्ये एक तरी ब्राह्मण असा आहे का की ज्याने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे? ते म्हणाले, नाही गौतमा, निश्चितच पाहिलं नाहीये. त्या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या एका तरी गुरुने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिलाय का? नाही गौतमा, नक्कीच पाहिला नाहीये. वासेट्टा, त्या ब्राह्मणांच्या 7 पिढ्यात एक तरी ब्राह्मण असा झाला आहे का की ज्याने ब्रह्म समोरासमोर पाहिला? नाही गौतमा, निश्चितच पाहिलेला नाही. ठीक आहे वासेट्टा, ब्राह्मणाच्या पुरातन ऋषींनी तरी असे म्हटले होते का की आम्ही ब्रह्म जाणतो, आम्ही ते कुठे आहे, इथे आहे की तिथे आहे हे पाहिलेलं आहे? नाही गौतमा, असं नाहीये. तथागत त्या 2 ब्राह्मण तरुणांना प्रश्न विचारितच होते. मग वासेट्टा, तुला असं वाटत नाही का की यावरून त्या ब्राह्मणांच्या ब्रह्मसायुज्याच्या गोष्टी मूर्खपणाच्या थापा होत्या? वासेट्टा, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्याची माळ असते, त्यातील सर्वांच्या पुढे असणाऱ्यांना काही दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना काही दिसत नाही, शेवटी असलेल्यांना काहीही दिसत नाही, त्याचप्रमाणे मला वाटते या ब्राह्मणांचे शब्द आंधळ्यांच्या शब्दांसारखे आहेत. त्यांच्यापैकी पुढे चालणाऱ्यांना काही दिसत नाही, मध्यभागी असणाऱ्यांना काही दिसत नाही आणि अगदी शेवटी असणाऱ्यालाही काही दिसत नाही. त्या ब्राह्मणांचे शब्द उपहास्यास्पद आहेत. ते केवळ एक पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काहीही अर्थ नाही. वासेट्ट, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखीच नाही का? आणि लोक त्याला विचारणार, मित्रा, ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतकं प्रेम करतो आहेस आणि तिची वांछा करतो आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण जातीची आहे की वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे? आणि जेव्हा लोक त्याला असं विचारतील तेव्हा तो नाही असंच उत्तर देईल. जेव्हा लोक त्याला पुन्हा विचारतील, बरं मित्रा, ही सर्व प्रदेशातील स्त्री अतिसुंदर स्त्री आहे जिच्यावर तू प्रेम करतोस, जिची वांछा तू धरतोस, पण तिचे नाव तरी काय आहे? तिच्या कुळाचे तरी नाव काय आहे? ती उंच आहे का की ती ठेंगणी आहे की मध्यम उंचीची आहे? ती कृष्णवर्णाची आहे की गव्हाळ वर्णाची आहे की सुवर्ण वर्णाची आहे? ती कोणत्या खेड्यात, गावात अथवा शहरात राहते? पण हे सगळे प्रश्न विचारले असता प्रत्येक प्रश्नाला तो नाही असंच उत्तर देणार. वासेट्टा, हे सर्व तुला आता कसं वाटतं? तुला असं वाटत नाही का की त्या माणसाचे सर्व कथन मूर्खपणाचे आहे? ते दोन्ही तरुण ब्राह्मण बोलले, होय, खरोखर तसंच आहे. यास्तव ब्रह्म हेच वास्तव नसून त्यावर आधारलेला धर्म हा व्यर्थ आहे.